कशा पोट्टे हो? मस्त, एक नंबर. मस्तच राहिले पाहिजे. आपल्याला लहानपणापासून पिक्चराचा लय शौक होता. म्हणजे जास्तीत जास्त लहान लेकराले ते राहतेच. कारण की लहानपणी आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारा जर कोणतं माध्यम असेल तर ते पिक्चरच राहते. आणि लय भारी वाटते ते पाहिल्यावर. म्हणजे ते लोक कसे असन, ते कुठं राहत असन, काय खात असन, एक क्युरिओसिटी राहते माणसाच्या मनातनी. आणि कुठेही पिक्चर लागला की या काठाहून त्या काठावर, या शेल्यावरचं त्या शेल्यावर लेकरू जायनच पाहाले. ते रातचं बेरातचं उन्हीचं तानीचं जायनच. आणि त्यावेळेस काय होतं जुन्या काळातनी, म्हणजे आत्ताच्या 20 वर्षा अगोदर, की लय कमी जणाच्या इथं टी व्ही होत्या. तर त्याच्यानं गर्दी लय राहत जाय तिथं. आणि दूरदर्शनचा काळ होता ते. तर दूरदर्शनच्या काळातनी कसं राहत जाय ना, कोणापाशी रिमोट बदलावाचं कामच नाही. मुकाट्यानं जे लागलं ते पा. आणि बरोबर शनिवार शुक्रवार मस्त पिक्चर राहत जाय 9 वाजता, 9 ते 12. आणि लहान लेकरं सर्वात जास्त हजेरी. आणि मार सकाळी रात्री स्वयंपाक झाला की बस मार मायच्या मागं, चालणं पिक्चर पाहाले, चालणं पिक्चर पाहाले, तू नसन येत तर मग मी जातो. म्हणजे या टाईपचं. तर एवढी आवड होती पिक्चराची. आणि मोठं झाल्यावरही ती आवड वाढतच जाते. आणि तसं लहानपणी ज्याच्या इथं राहत जाय, समजा DVD आहे, तर ते डी व्ही डी ज्याच्या इथं राहत जाय, तर त्याचं दिवसाने पिक्चर चालू राहत जाय जे म्हटलं ते. तर मग त्याने दरवाजा एक वेळा लावून घेतला की ते जोपर्यंत दरवाजा खोलत नाही कटावून तोपर्यंत वाजवतच राहायचा. म्हणजे एवढे भारी लेकरं होते जुन्या काळातनी. आता कसं डायरेक्ट मोबाईल आहे तर तोंडातून काढा तुम्ही, डायरेक्ट तुम्हाला भेटते पाहाले. पण आमच्या काळात तसं नव्हतं. आमच्या काळात लय स्ट्रगल करावं लागे. तरी पण पिक्चराची आवड कमी नाही झाली. जसं वय वाढत जाते तसं पिक्चराची आवड जास्तच वाढू राहिली. तर तसंच राहते म्हणा. आपण जे कोणती गोष्ट आपल्याला आवडली लहानपणी तर ते मोठ्यापणी वाढतच जाते त्याची आवड. आणि आम्ही हॉस्टेलात होतो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही हॉस्टेलात असताना अशी गँग होती आमची की पिक्चर जे आहे ना ते कोणताही लागो, जायचं म्हणजे जायचं. पोट्टे एवढे भारी होते, म्हणजे 1-2 नगं तर असे भारी होते की त्याला तुम्ही म्हटलं पिक्चर पाहायला जायचं तर तयारच. ते कोणाकडून उसने काढन पैसे, काही करण. नाही तर मग आपण म्हटलं त्याला तर मग तूच देणले का, पुढच्या वेळेस देईन मी, भत्ताल्यावर देईन, असं करीन तसं करीन. मग आपल्याला समजा एकटं असलो तर मग आपल्याला द्यास लागे. तर एक गडी आमचा याच्यातला एवढा भारी होता. त्याला म्हटलं चाल रे पिक्चर पाहाले. हो बस लगे बातच तयारी करून. आणि आपण म्हटलं हो जातो आम्ही, तू ये मागून. तर ते त्याच्यातही पण आपल्याला काय वाटत जाय की बा टाईम लागन याले. पण ते एवढा भारी काय करत जाय काय माहितले का. आपल्या अगोदर आपण त्याच्या अगोदर निघत जाव आणि ते आपल्या अगोदर थिएटरपाशी तिथं लगे तिकीटही काढत जाय. आणि जागा आहे पण आपल्यासाठी. आम्ही तो बा नवल करत जाऊ कसं काय झालं बा हे. तर या टाईपचे पोट्टे राहते. आणि त्याला जायचं असलं ना तर शाळाही पाडून जात जाय ते. त्याचं असं नाही किंवा आज सुट्टी आहे तर चला पिक्चर पाहाले. शाळा पाडून चाटा मारून आणि शाळेच्या ड्रेसवर. म्हणजे एवढे भारी पोट्टे. आणि एक दुसरा होता ते म्हणे आपलं एकच स्वप्न आहे म्हणे. ते तिकीट कलेक्टर राहते ना, ते तिकीट आणल्यावर ते फाडत असते आणि मग अंदर पाठवते. हे नोकरी पाहिजे म्हणे आपल्याला. हे कोण शिकत बसन म्हणे बा. कोण पैसे नाही पाहिजे. खाले इथं आपल्याला कमाई भेटू राहिली मस्त आणि पिक्चर पाहायला भेटू राहिले. तर आता इथंच काम करायचं आपण. तर असे स्वप्न राहते पोट्ट्याचे. आणि ते खरे सिनेमा लवर आहे. म्हणजे ज्यायले असं ते त्याच्यातनी जीवन वाटते की नाही बा हेच आपलं जीवन आहे आणि हे कला आपल्याला लय चांगली सापडली बा. तर ते खरे सिनेमा लवर आहे. अडचणीत अडचण करून पिक्चर पाहायला जायन. आणि
ते एक प्रकारचे ते जास्तीत जास्त सिनेमा लवर बेरोजगारच राहते म्हणा मायासारखे. तर ते एक वेगळा विषय झाला म्हणा. पण आता जे आहे ना सिनेमाचा क्रेज जास्तच आहे ह्या काळातनी. सर्वात जास्त भारतामध्ये एवढं मार्केट आहे ना सिनेमाचं लय. ते कोणत्या जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात रिलीज होऊ द्या आणि भारतात रिलीज होऊ द्या, भारतवाले जास्तच कमाई करून द्या. हॉलिवूड पिक्चराचे ओपनिंग जे राहते ना ओपनिंग ते एवढी भारी होते ना भारतातनी, लय भारी. कारण की त्याच्या देशात जे ओपनिंग होते ना त्याला टक्कर देते आपल्या याच्यातनी. म्हणजे एवढा क्रेज राहते कोणत्याही पिक्चराचा जे चांगला असेल ते. आपल्या भारतातनी सिनेमा लवर लय आहे. आणि हे सुरू झालं टी व्ही बसून. म्हणजे हे जे आहे ना हे लहानपणी लेकरं जात जाय पिक्चर पाहिले तर हे एक प्रकारची त्याची क्युरिओसिटी म्हणा तुम्ही, किंवा हे कसं असन काय असन. जसं मोठे होते तसं मग त्याला समजते की असं राहते तसं राहते. तर एक प्रकारचा रिस्पेक्ट तयार होते की नाही याईनं जे एवढी मेहनत करून आम्हाला दाखवू राहिले तर हे आमच्यासाठी आहे. आणि सिनेमा जे बनवते ना तर त्याने रिस्पेक्ट करायला पाहिजे अशा सिनेमा लवरची, जे अडचणीतून अडचण करून त्याची पिक्चर पाहिले जाते. आणि हे एकमेकासाठी पूरक आहे हे गोष्टी. आणि तशी पिक्चर पाहिलेच पाहिजे म्हणा प्रत्येकानं. कारण की कसं आहे आपल्या दैनंदिन जीवनातनी काय राहते की माणसं एवढे भरकटलेले राहते आणि एवढं तर ते रिलॅक्स व्हासाठी एंटरटेनमेंट म्हणून पाहायचेच. तर काही जणं त्याला जीवन बनवते. तर ते आता चुकीचं आहे की बरोबर आहे ते तर मी काही सांगू शकत नाही. पण मला वाटते पिक्चर प्रत्येकानं पाहावं आपापल्या आवडीचे. कारण की त्यानं हप्त्यातून एक वेळा जरी तुम्ही पिक्चर पाहिला तर रिलॅक्स होता तुम्ही थोडेसे. आणि तसे पाहत जा पिक्चर. असं काही हे नाही आहे की तुम्ही हॉलिवूडचेच पाहिले पाहिजे आणि हेच पाहिले पाहिजे तेच. सगळ्या प्रकारचे कोणत्याही भाषेचे सबटायटल लावून पाहायचे जे आवडते ते. आणि आता ॲनिमेचा एवढा क्रेज आहे ना. आणि खरंच ते ॲनिमे लय भारी आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणसाल ना की हे बा कार्टूनच आहे हे असंच आहे तसंच आहे, पण ते एक वेळा पाहिलं ना तुम्ही तर ते समजून जाते. ते एक टाईपचा आर्ट फॉर्म आहे ते. पिक्चर कसे आपल्याला लाईव्ह ॲक्शन देते तिथं लाईव्हमध्ये. तर याच्यातनी कसं आहे याच्यातनी आर्ट न देते. म्हणजे ते एक आर्टच आहे म्हणा, पण हे वेगळ्या प्रकारचं आहे. इथं तुम्ही ॲनिमेच्या याच्यातनी आणि याचे ॲक्शन म्हणजे दोन्ही याचे पाहायचं तर त्याच्यातनी फरक राहते. पण ते वेगवेगळ्या टाईपनं दाखवणं राहते त्याचं. तर पाहत जा जसं म्हटलं तसं. कोणत्याच आर्ट फॉर्मचा राग नाही करायचा. कोणतीही असो ते कार्टून असो ॲनिमे असो आपले असे पिक्चर असो जे माणसाचे राहते ते कोणत्याच याचा. कारण की कसं आहे एक जे सिने लवर राहते ना तर त्याला कोणत्या याच्यातनी दिलं तुम्ही कोणतेही पिक्चर तर त्याला आवडत नसते जे चांगले असन ते. तर मग तसं राहते. तुम्ही जर कार्टून पाहत असाल आणि ॲनिमेला खराब म्हणत असाल किंवा असे पिक्चर हॉलिवूडचे पाहत असाल आणि बॉलिवूडला खराब म्हणत असाल किंवा ॲनिमेला खराब म्हणत असाल तर ते बरोबर नाही आहे. मग तुम्हाला आर्ट समजलाच नाही. तर ह्या गोष्टी राहते की तुम्हाला समजल्या पाहिजे पहिले. म्हणजे कसं आता एखादं स्वदेशचं उदाहरण घ्या. स्वदेश जे रिलीज झाला होता ना ते जास्त लोकांना पाहिला नाही ते. कारण की ऑडियन्स जे राहते ना ते मॅच्युअर नव्हती त्यावेळेस. म्हणजे होती काही पण एवढा थिएटरचा रिस्पॉन्स नाही आला तसा थिएटरमध्ये जसा पाहिजे होता तसा. आणि आत्ता 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर जे ते पिक्चराचा क्रेज आहे ना तर ते वाढतच जाते की नाही बा त्यानं लय भारी बनवला. तर असे जे पिक्चर आहे ना आपल्या डोळ्याखालून जाते पण आपल्याला माहीत नाही राहत. आता लय पिक्चर असे आहे की तुमच्या डोळ्याखालून जाऊ राहिले पण तुम्हाला माहीत नाही आहे. तर तुमचं काम आहे म्हणजे आपलंच काम आहे सिने लवर म्हणून की आपण त्या पिक्चराला सपोर्ट करायचा जे पिक्चर अंडर रेटेड आहे आता, किंवा
ज्या पिक्चरांनी जास्त मेहनत घेतलेली आहे कलाकारानं, पण ते पिक्चरच चालू नाही राहिले, कारण की त्याचा बजेट नाही आहे जास्त, ॲक्टर्स नाही आहे चांगले, किंवा अजून काही गोष्टी. तर सपोर्ट तुम्ही तसा करा आणि कराचाच. कारण की लहानपणापासून जे आपण पाहिलेलं आहे, जे आपल्याला पिक्चरानं दिलेलं आहे, त्या लोकांनं दिलेलं आहे, तर आपणही आपली एक जबाबदारी बनते की आपणही त्याला तेवढंच प्रेम द्यायचं. कारण की पिक्चर बनवायला लय मेहनत लागते, लय म्हणजे लयच, आणि त्याच्यातनी लय लोक काम करते. तर एवढ्या मेहनतीने ते जर 2 वर्षातनी 3 वर्षातनी एक आर्ट तुमच्यापाशी ठेवत असन, तर ते तुमचं काम आहे की तुम्ही त्याला बरोबर परखा आणि त्याला त्याप्रमाणे रिस्पेक्ट द्या, ज्याची म्हणजे जेवढी त्याची लायकी असन तेवढी. नाही तर मग काय काय पिक्चर राहते भंक असन, कमावते लय, काय काय पिक्चर लय चांगलं राहते पण काहीच कमावत नाही. तर मग हे कुठंतरी बदललं पाहिजे, हे आपली जबाबदारी आहे. ते लहानपणापासून आपण पिक्चर पाहू राहिलो ना, तर आपल्याला समजलं पाहिजे काय पाहायचं काय नाही पाहायचं, कायला सपोर्ट करायचा कायला नाही करायचा, या गोष्टी समजल्या पाहिजे तुम्हाला. या गोष्टी समजल्या ना, तर लय गोष्टी होते चांगल्या. आणि पिक्चर पाहत जा, चाटा बिटा मारत जा शाळेले, पण जास्तही नका मारत जाऊ, चाटा मारायच्या थोड्याशा. जर आपल्याला गमलंच नाही, चला बा बोरिंग वाटू राहिलं, जायचं एखाद्या वेळेस, पण रोज रोज नका मारत जाऊ बा, नाही तर आणसान घरावर गोटे, या सांगितलं होतं छाटा मारा पिक्चर पहा. तरी पण पिक्चर पाहत जा, लय चांगला आर्ट फॉर्म आहे ते, तुम्हाला जगायला शिकवते जर तुम्हाला जगणं येत नसन तर. आता याच्यावर तर लय बोलतो मी, पण वक्त का तकाजा देखते हुए हमें यहाँ पर ये रोक देना चाहिए. जाऊ द्या, मला हिंदी येत नाही जास्त, चला.